शेपूची भाजी बनवण्यासाठी आधी आपण कढई तापवून घेतली। त्यामध्ये आता आपण 2 चमचे तेल टाकतोय। तेल गरम झालं की त्यामध्ये आपण बारीक कट केलेला लसूण टाकणार आहे। लसूण लालसर झाला की त्यामध्ये आपण जिरं टाकणार आहे। जिरं थोडं झालं की त्यामध्ये आपण थोडी मोहरी टाकू। मोहरी थोडी सुटली की आपण त्यामध्ये बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या टाकणार आहोत। आता या मिरच्यांना थोडं होऊ देऊ। त्यानंतर यामध्ये बारीक कट केलेला कांदा आपल्याला घालायचा आहे। या कांद्याला व्यवस्थित असं परतवून घ्यायचंय। कांदा व्यवस्थित परतला की यामध्ये आपल्याला बारीक कट केलेले टोमॅटो घालायचा आहे। टोमॅटोला सुद्धा व्यवस्थित परतवून घ्यायचं आहे। त्या टोमॅटोला व्यवस्थित असं शिजवून घ्यायचंय। त्यानंतर आपल्याला यामध्ये टाकायचं आहे 1 चमचा हळदी पावडर। हळदी पावडर टाकून आपण थोडा वेळ याला परतवू। आता त्यानंतर आपण यामध्ये 15 मिनिट भिजवून ठेवलेले मुगाची डाळ टाकणार आहे। मुगाची डाळ भिजवून ठेवल्यामुळे ती लवकर शिजायला मदत होते। आता हे सगळं मिश्रण परतवून घेऊन आपल्याला यावर 5 ते 10 मिनिटांसाठी झाकण ठेवायचं आहे। 5-10 मिनिट झाल्यानंतर झाकण काढायचं। यामध्ये आता आपल्याला बारीक चिरलेला शेपू घालायचा आहे। शेपू मी अशा पद्धतीने बारीक कट करून घेतलेला आहे। याला जास्त बारीक सुद्धा कट करायचं नाहीये आणि जास्त जाड सुद्धा कट करायचं नाहीये। अशा पद्धतीने शेपू कट केला तर भाजी खूप छान लागते। आता याला आपण व्यवस्थित परतवून घेतलेला आहे, व्यवस्थित मिक्स करून घेतलेला आहे। यामध्ये आता आपल्याला चवीनुसार मीठ टाकायचं आहे। मीठ सगळ्यात शेवटी टाकायचं आहे कारण शेपूची भाजी ही कोमिजली जाते, त्यामुळे मिठाचं प्रमाण जास्त होऊ शकतं आधी टाकल्यावर, म्हणून मीठ हे आपल्याला नंतर टाकायचं आहे। आता एक 5 ते 10 मिनिटांसाठी यावर झाकण ठेवून घेऊ। 5-10 मिनिट झाल्यानंतर यामध्ये जे पाणी असतं ते पाणी आपल्याला ड्राय करायचं आहे।